नमस्कार पवार की पब्लिक आणि वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग काढायचं कारण की आपलाच एक एरियातली म्हणजे चाळीतली ताई आहे, त्याच्या बेबीचं नामकरण विधी सोहळा आहे, तर तिथे आपण जाणार आहोत. आणि लेटेस्ट सी की कसा ब्लॉग होतोय. आय डोंट नो, मला पण काय आयडिया नाही आहे. तर आता टायमिंग झालेला आहे 8 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आपण आता निघतोय. 7:30चा टायमिंग ठरलेला. पण अर्थात तुम्हाला माहिती आहे की मित्र हा शब्द आला तर टायमिंगचं कमिटमेंट हे काहीच नसतं. सो लेटेस्ट सी बाहेर एक एक करून मित्र येतात, मला पण कॉल येतातच आहेत. तर आपण बाहेर जाऊ, मित्रमंडळी आपण सगळे एकत्र भेटू आणि बघूयात कसा होतो आजचा ब्लॉग. सो स्टे ट्यून. मला पण थोडंसं फंबल होतं, पण लेटेस्ट सी. सो सोबत राहा, आपण बघूयात कसा ब्लॉग होता. खतपाणी ह्या माणसाला बघू शकता आणि चप्पल बघू शकता. करता महत्वाचा रोल प्ले केलाय. कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ही चप्पल मी घालत नाही. ह्या जेनजी लोकांची चप्पल मी घातली. बघू लेटेस्ट सी. आणि आपला नवरदेव मनीष भांडागळे. मनीष आणि भांडागळे भाई, तू भांडागळे आणि हा मनीष. पटपट 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 लेट झालाय भावानो. मित्रांनो, आपण स्पॉटवर येऊन पोहोचलेलो आहोत. पहिलंच बाप्पाचं दर्शन आणि स्पॉट इन द सेन्स काकाचं काय मनोगत काय काका, कसं वाटतंय? धावपल आहे भारत आपल्या घरातला, असं खूप धावपल आहे. इकडे जा तिकडे जा, किती पण तयारी झाली असेल ना तर असं वाटतं का नाही कमीच आहे. काका बोलल्यावर एवढं करत तर पाहिजे ना भाई. मामा सॉरी म्हणून तर मामाचा मान राखून करतोय सगळं. मामा बाची थोडंसं मी चुकलोय. मामा आणि भाचीच आहे. काका निघालेला आहे. चुकून काका निघाले, फंबल झालं. एक्साइटमेंट मध्ये अति उत्साही झालेलो आहे. आता हा एक छोटा मामा झालाय. असंच आपण बाकी सगळ्यांचं मनोगत घेणार आहे. समोर तुम्ही स्पॉट बघू शकता, व्हेन्यू बघू शकता. आता नेक्स्ट आहे मावशीची बारी. कसं वाटतंय पप्पी मावशी झाल्यानंतर? एक नंबर, मस्त वाटतं एकदम. असं वाटतंय की मावशी कमी जास्त मम्मी झाली आहे. मला सर्व गोष्टी मला असं वाटतंय तुझं ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेशन होत असेल खूप जास्त. लहानपणा जन्मल्यापासून मीच तिला सांगते सर्व गोष्टी. असं वाटतंय पूर्ण मम्मीचा रोल चालू आहे. बरं. आणि एक सालाबादप्रमाणे प्रश्न की बेबी कोणासारखं दिसतं? तिच्या पप्पांसारखा. ओके. आता भेटलाय मोठा मामा कसं वाटतंय? मामा म्हणजे काय, आता चांगलं वाटतं. भाषेचा वारसा आहे आपल्या हातून, चांगलं काम करतोय, चांगलं वाटतं. आणि काय मजा येते. तर आपण छोट्या मामासोबत मोठ्या मामाचं पण मनोगत घेतलेलं आहे. आणि छम्या कसं वाटतंय? खरं बोल. हा भाई बरं ठीक आहे. तू बोलतोय तुझ्यासोबत ट्रेनिंग घ्यायचं, कसं वाटतंय?
एकदम भारी वाटतं. सध्या अजून पार्टी नाही भेटली, पार्टीची आपण मीटिंग करतो. आपण लवकर ब्लॉगच्या एंडिंगला त्यांना सांगूया की पार्टीचं मनोगत करायचं म्हणून, पार्टीचं मनोगत करायचं आहे म्हणून. ठीक आहे, छम्या पार्टीची वाट बघतोय. त्यांची छम्या पार्टी पाच क्लास हवेत. आपला आहे मामी. सो कसं वाटतंय मामी झाल्यानंतर? खूप मस्त. आणि बेबी कोणासारखं दिसतंय? जीजू सारखा. सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आणि मी वहिनीला सॉरी बोलतो, कारण रुद्रांशच्या टायमाला असं काय करता आलं नाही. होप सो पप्पा सेकंड चान्स घ्याल सेकंड चान्स घ्याल आणि तेव्हा आपण असा व्हिडिओ करूया. सॉरी, हे कट सॉरी. नेक्स्ट कॅन्डिडेट आहे आजी. तर आजीबाई कसं वाटतंय तुम्हाला आजी झाल्यानंतर? एकदम छानच. आणि सेकंड इज काय की बेबी कोणासारखं दिसतं? बेबी त्याच्या पप्पांसारखा दिसतो. आणि आता तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या जिम्मेदारी अजून वाढलेल्या आहेत आजी झाल्यानंतर सेकंड टाइम? हां बोला. खूप साऱ्या जिम्मेदारी वाढलेल्या आहेत. बरं, तर काकींना असं होतं की फर्स्ट टाइम कॅमेरासमोर बोलताना थोडंसं पप्पा होत आहे, पण आजीने हे कवर केलं नसेल तरी आजीची जिम्मेदारी प्रॉपर कवर करणार. नेक्स्ट आपण जातो आजोबांकडे. कॅन्डिडेट आहे आपले आजोबा. कसं वाटतंय तुम्हाला आजोबा झाल्यानंतर? आणि सेकंड इज की बेबीचा फेस कटिंग कोणासारखं आहे? थोडासा युनिक उत्तर दिलंय, लेटसी. आणि तुम्ही दोघं सेकंड टाइम आजी आजोबा झाल्यानंतर कसं वाटतंय? आणि लास्ट वन जास्त तुमचा टायमिंग नाही घेत, की तुम्हाला असं वाटतंय की सेकंड टाइम आजी आजोबा झाल्यानंतर तुमच्या जिम्मेदारी आणि जबाबदाऱ्या खूप जास्त वाढणार आहेत? वाढलेले चांगले असतात. ठीक आहे. सो आपण लास्ट वीक घेतल्यानंतर आजी आजोबा झाल्यानंतर त्यांना कळालं आहे आणि त्यांना अगोदर एक्सपिरियन्स आहेच. त्यांना अगोदर एक्सपिरियन्स आहेच रुद्रांशचा. तर लेटस सी. आणि नक्कीच नेक्स्ट कॅन्डिडेट आपण बघूयात कोण आहेत, मला पण माहीत नाही आहे. तर बाकी सगळ्यांचं आपण मत घेतल्यानंतर मेन पार्ट ऑफ बेबीज लाईफ, की ही बेबीची आई आहे. तर ताई, एकच सवाल की कसं वाटतंय आई झाल्यानंतर? खूपच छान. देवानी म्हणजे एवढी खूप छान मोठी गोष्ट दिली मला, त्यात मी खूप म्हणजे खूपच खुश आहे. आणि सेकंड थिंग इज की हां, मेन प्रश्न एक होता की बेबी कोणासारखं दिसतं? तुझ्या पप्पांसारखं. पप्पाच पण. सॉरी डॅड इज गर्ल. हां, आता आपण ऐकलं आहे मम्मीचं मनोगत. याला जरा गालावरी विरघळला चांदवा, अन नजरे तुनी तू बोलता न बोलता कळला अर्थानवा. तर असंच असतं बेबी म्हटल्यावरती वगैरे. आणि बाकी सगळे मंडळी वगैरे सगळे गेलेत आणि आपण आता मे बी इथे ब्लॉग एंडच करू, कारण हा मेनच पार्ट होता. फर्स्ट सगळं फॅमिली कवर करायचं होतं आणि एंडला परीचे आई आणि परीचे बाबा. सो पटपट सांगा की कसा वाटला हा ब्लॉग, कारण आपल्या दिदीचंच होतं आणि नामकरण विधी सोहळा हे सगळं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. सगळं बघितलं असेलच आणि कशी काय मजा केली हे पण सुद्धा बघितलं असेल. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा पटपट आपल्या चॅनलला. अशाच तुमच्याकडे मस्त व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.